पहिल्यांदा ठरवा की मला मार्क किती हवे। बघा 200 मार्कांची ही परीक्षा आहे, 200। आपल्याला किती हवे तर आपण टार्गेट किमान 170 मार्कांचं ठेवा। खूप जास्त झालंय का? काही जास्त झालं नाही हो। व्यवस्थितपणाने अभ्यास करा, अजून भरपूर कालावधी बाकी आहे, कशाला टेन्शन घेता। दिवसभरामध्ये प्रत्येक काला जी आहे ईश्वराने 24 तास दिलेले आहे। या 24 तासापैकी 20 तास आपल्या आपल्या कामासाठी, घरदार, लेकरं बाळ, संसार, स्वयंपाक, जॉब वगैरे वगैरे आहे ना, आपले जे काही पर्सनल लाईफ आहे त्यासाठी। 4 तास कुणासाठी? 4 तास जे आहे स्वतःचं भविष्य घडवण्यासाठी। आजपासून पुढचे 3 महिने झोकून द्या स्वतःला, 90 दिवस जे आहे स्वतःला 4 तास अभ्यासाकरिता द्या, प्रॉपर स्टडी करा, तुम्ही यशस्वी होणार। तुम्ही स्वतःच 1 महिन्याभरानंतर सांगाल सर मला आता 100% खात्री आहे मी शिक्षक होतोच। देखील ॲज इट इज IBPS प्रमाणे असेल, IBPSच्या पॅटर्न प्रमाणे 200 मार्कांची पाहून घ्या, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की अरे बापरे असे प्रश्न असतात, याची काठिण्य पातळी अशा प्रकारची आहे, प्रश्न विचारण्याच्या पद्धती या प्रकारच्या आहे, सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येऊन जातील। मग त्यासाठी टेस्ट सिरीज अतिशय महत्त्वाची आहे होणार आहे। टीईटीला किती मार्क होते, डीएडला किती होते, 12वीला किती होते, 10वीला किती होते, या मार्कांचा काडीचा संबंध नाही। कशाचा संबंध आहे? संबंध येतो फक्त आणि फक्त टेटच्या मार्कांचा। टेटमध्ये जर का तुम्हाला जास्तीत जास्त मार्क आले तर आणि तरच मग जे आहे तुम्हाला जेवढा जास्त स्कोर तेवढी जास्त संधी स्वतःच्या जिल्ह्यामध्ये लागण्याची। त्याच्या म्हणजे टीईटी 1 ते 5 ला वेगळी, 6 ते 8 ला वेगळी, आता येणाऱ्या काळामध्ये म्हणे 9वी 10वीला ही वेगळी परीक्षा येणार आहे। टीईटीची अजून आलेली नाहीये, भविष्यामध्ये ते प्रस्तावित आहे। परंतु टेटची परीक्षा पहिलीच्या शिक्षकासाठी देखील तीच, 11वीच्या शिक्षकासाठी देखील तीच। जय हिंद मित्रांनो, आपल्या चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जर का शिक्षक व्हायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं आहे TITची परीक्षा देणं, त्यामध्ये चांगला स्कोर करणं। आता त्यामध्ये चांगला स्कोर करण्याकरिता अभ्यासाचं नियोजन आपल्याला कशा प्रकारे करावं लागणार आहे, TIT परीक्षेकरिता जो काही सिलेबस आहे, अभ्यासक्रम आहे तो नेमका कसा आहे, कोणत्या विषयाला किती वेटेज या ठिकाणी देण्यात आलेला आहे, त्यातल्या त्यात तुम्हाला जर का तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये हक्कानं जे आहे जिल्हा परिषदेचं शिक्षक म्हणून रुजू व्हायचं असेल तर काय करायला पाहिजे, किती स्कोर करायला पाहिजे, परीक्षेला अजून किती कालावधी बाकी आहे, आणि तुम्ही जर का पार्ट टाइम जॉब करणारे असाल किंवा महिला असाल तरी देखील तुम्ही जे आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये शिक्षक होण्याइतपत मार्क घेऊ शकता काय, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्याकरिता अत्यंत जास्त महत्त्वाचा आहे। परंतु डिटेल्समध्ये सर्व गोष्टींची माहिती देण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून कधीच मिस होणार नाही। कारण महाराष्ट्रामधलं हे एकमेव YouTube चॅनल आहे जे सर्वस्वी शिक्षक भरतीला वाहून घेतलेलं चॅनल आहे। म्हणजे शिक्षक भरती व्यतिरिक्त या चॅनलवरून आपण काहीच देत नाहीये, फक्त आणि फक्त शिक्षक भरती, त्याच्या अपडेट्स आणि त्याच्या संदर्भामध्ये जे काही लेक्चर्स आहेत तेवढेच लेक्चर आपण तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करतोय। म्हणून जे आहे येत्या परीक्षेची तयारी म्हणून, TIT परीक्षेची तयारी म्हणून जे आहे आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत मिशन टेट बॅच 2.0, जी की नुकतीच स्टार्ट झालेली आहे। ज्यामध्ये तुम्हाला टेट परीक्षेकरिता जो IBPSचा टिपिकल पॅटर्न आहे या पॅटर्न प्रमाणे डेली लाईव्ह लेक्चर असणार आहेत प्रत्येक विषयांचे। जर लाईव्ह लेक्चर मिस झालं तुमचं, त्यावेळेला अटेंड करणं नाही झालं तर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये सेम लेक्चर तुमच्याकरिता उपलब्ध आहे, PDF नोट्स आहेत, प्रत्येक विषयाचे लेक्चर होणार। त्यातल्या त्यात सर्वात महत्त्वाचं आणि जे महाराष्ट्रामधल्या इतर कोणत्याही बॅचेसमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही ते म्हणजे IBPS एक्सपर्ट अशा प्रकारची फॅकल्टी। त्याचं कारण असं आहे की प्रत्येक विषयाकरिता जे आहे आपण या ठिकाणी 2-2 IBPSचे एक्सपर्ट फॅकल्टीज उभे केलेले आहे तुमच्या प्रत्येक डाऊटला या ठिकाणी क्लिअर करण्याकरिता। कारण आपलं टार्गेट हेच आहे, तुम्हाला शिक्षक करणं एवढंच नव्हे, शिक्षक तर तुम्ही यांच्या सानिध्यामध्ये अभ्यास करत असाल तर होणारच, परंतु माझी स्वतःची इच्छा आहे की तुम्ही तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्येच शिक्षक म्हणून लागले पाहिजे। त्याकरिता जे आहे हायस्कोर असायला पाहिजे, आणि हायस्कोर असल्याशिवाय आपण स्वतःच्या जिल्ह्यात लागत नाही। त्यामुळे तुमचा हायस्कोर होण्याकरिता या लोकांच्या, या एक्सपर्ट लोकांच्या सानिध्यामध्ये अभ्यासाला आज आता ताबडतोब सुरुवात करा। तुमचं ड्रीम निश्चितपणाने कंप्लीट होईल, कारण तुमच्या हातामध्ये जॉईनिंग लेटर मिळेपर्यंत मी स्वतः, माझी टीम, माझं चॅनल तुमच्यासोबत प्रत्येक टप्प्यावरती जे आहे उभं असणार आहे। यांच्या सानिध्यामध्ये जर का आपल्याला अभ्यासाला स्टार्ट करायचं असेल तर प्ले स्टोअरवर जा आणि आजच जे आहे मास्टर टीचर नावाचं हे जे ॲप आहे ते डाउनलोड करा। तुमचं आयुष्य 100% बदलणार आहे, कारण अजूनही वेळ गेलेली नाहीये परीक्षेला तयारी करण्याकरिता। आता सर्वात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, IBPS ही परीक्षा घेतो आहे, आतापर्यंत ज्या काही आपण परीक्षा घेतल्या त्यापैकी म्हणजे शिक्षक भरतीच्या उमेदवारांनी IBPSच्या पॅटर्न प्रमाणे एकही परीक्षा दिलेली नाहीये। 10वीची असेल, 12वी असेल, ग्रॅज्युएशन असेल, TET आहे, DED आहे, या सगळ्या परीक्षा ज्या आहेत महाराष्ट्र लेवलवरती होतात।
आता जी काही TIT ची परीक्षा द्यावी लागणार आहे ते घेणार आहे IBPS. त्याचा पॅटर्न वेगळा आहे, त्याचे विषय जरी सेम असले तरी देखील त्यांच्या प्रश्न विचारण्याच्या पद्धती टोटल डिफरंट आहे. जास्तीत जास्त प्रश्न जे आहेत ते ऍप्लिकेशन बेसिसवर असतात. आता तयारी नेमकी कोणी करायची आहे, TIT परीक्षेची तयारी नेमकी कोण करायची आहे, सहजपणाने तुम्हाला सांगतोय या संदर्भामध्ये जे क्वालिफिकेशन्स आहेत ती महत्त्वाची आहे आपल्याकरिता, की एक्झॅक्टली क्वालिफिकेशन काय लागते. क्वालिफिकेशनचा व्हिडिओ मी ऑलरेडी दिलेला आहे, इथे मी टाइमपास जास्त करणार नाही. मग क्वालिफिकेशनमध्ये आता तुमच्याकडे जे क्वालिफिकेशन आहे, एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशन, त्याप्रमाणे तुम्ही कोणत्या वर्गासाठी पात्र आहेत ते समजून घ्या. जे उमेदवार पात्र आहेत फक्त त्यांनी TIT ची तयारी करा. उदाहरणार्थ कोणी TIT ची तयारी करू नये. बघा समजा तुमचं DED आहे, ठीक आहे, परंतु TET म्हणा किंवा CTET म्हणा यापैकी तुम्ही काहीच पास नाहीये, मग तुम्ही टेटची परीक्षा देऊ शकता का? देऊ शकत नाही. मग तुम्ही परीक्षेची तयारी करायची का? करायची नाही, काही गरजच नाहीये. कारण जोपर्यंत तुम्ही TET किंवा CTET पास करत नाही, तुम्ही DED असाल तर सांगतोय तर तुम्ही जे आहे टेटसाठी पात्र नाही. याच्या उलट जर समजा तुम्ही या ठिकाणी BEd असाल आणि तुमचं ग्रॅज्युएशन असेल, ठीक आहे, तर तुम्ही करू शकता का? त्याचं उत्तर आहे येस. तुम्हाला TET ची गरज नाहीये, 9वी 10वी साठी तुम्ही या ठिकाणी पात्र असता. त्याबद्दल जे आहे तुम्हाला अधिक माहिती म्हणून DED प्लस TET किंवा CTET चा पेपर 1 असेल तुमचा पास, तर तुम्ही 1 ते 5 साठी पात्र आहात. तुम्हाला जे आहे तयारी करता येऊ शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो आहे, TET चा पेपर 1ली ते 5वी साठी वेगळा असतो, 6वी ते 8वी साठी वेगळा असतो, याची तुम्हाला कल्पना आहे. परंतु आश्चर्याची गोष्ट, हास्यास्पद गोष्ट काय आहे माहिती आहे का आपल्या भरतीमधली? ती म्हणजे जी TIT ची परीक्षा राहते ना, TAIT, ती परीक्षा 1ली ते 12वी या वर्गासाठी सेम एकच राहते. हास्यास्पद आहे ना? म्हणजे TET 1 ते 5 ला वेगळी, 6 ते 8 ला वेगळी. आता येणाऱ्या काळामध्ये म्हणे 9वी 10वी लाही वेगळी परीक्षा येणार आहे TET ची, अजून आलेली नाहीये, भविष्यामध्ये ते प्रस्तावित आहे. परंतु टेटची परीक्षा 1लीच्या शिक्षकासाठी देखील तीच, 11वीच्या शिक्षकासाठी देखील तीच. म्हणजे पेपर सेम, सगळ्या गोष्टी काठीण्य पातळी वगैरे सगळ्या गोष्टी सेम आहेत. म्हणून आपल्याला हायर लेवलची स्टडी करावी लागणार आहे, जरी तुम्हाला प्राथमिक शिक्षक व्हायचं असेल तरी देखील. बघा 6वी ते 8वीला जर शिक्षक व्हायचं असेल तर तुम्ही DED किंवा BEd असायला पाहिजे, ग्रॅज्युएशन असलं पाहिजे, TET किंवा CTET चा पेपर 2 पास असले पाहिजे. याचा व्हिडिओ वेगळा आहे म्हणून मी इथे जास्त तुमचा टाइमपास करत नाही. जर समजा तुम्हाला 1ली ते 8वीचं प्रकरण आता सांगितलंय, तर 1ली ते 8वीला जर का तुम्ही TET किंवा CTET चा पेपर दिला असेल तर तुम्ही ओपन प्रवर्गात असाल तर 60% मार्क म्हणजे किमान 90 मार्क घ्यावे लागेल. ही क्वालिफाईंग एक्झाम आहे. त्यानंतर जर का तुम्ही आरक्षित प्रवर्गामध्ये असाल ओपन सोडून, तर तुम्हाला 55% मार्क घ्यावे लागेल, म्हणजे 83 मार्क घ्यावे लागेल. जर याच्यामध्ये तुम्ही 82 मार्क जरी घेतले तरी तुम्ही पास होता. ठीक आहे, कशामध्ये? TET मध्ये किंवा CTET मध्ये सेम टू सेम एकच आहे तो. त्यानंतर 9वी 10वी साठी जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला BEd आणि त्याच्यासोबत लागणार आहे ग्रॅज्युएशन. ग्रॅज्युएशनच्या ज्या विषयामध्ये तुमचं फायनल इयर असेल त्या विषयामध्ये तुमचं सिलेक्शन होणार आहे. त्यानंतर 11वी ते 12वी साठी ही गोष्ट मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्यामुळे इथे मी ते जास्त टाइमपास करत नाही. महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण पुढे जाणार आहोत. बघा तुम्ही 11वी 12वी साठी जर का शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला BEd कंपल्सरी आहे, ग्रॅज्युएशन लागेल आणि पोस्ट ग्रॅज्युएशन लागेल. ही क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही TIT ची परीक्षा देऊ शकता. त्यानंतर आता इथे आहे आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट, टेट एक्झामचं सिलेबस. कारण आपलं जे काही ध्येय आहे ते ध्येय आहे या ठिकाणी आपल्याला व्हायचं आहे शिक्षक. ठीक, आपल्याला व्हायचं आहे शिक्षक. आणि शिक्षक होण्याकरिता जोपर्यंत आपण टेटची परीक्षा देणार नाही आपल्या जनरल क्वालिफिकेशनच्या व्यतिरिक्त, तोपर्यंत आपण काही शिक्षक होऊ शकणार नाही. त्याच्यामुळे पहिल्यांदा आपल्याला टेटची परीक्षा द्यावी लागेल. टेटच्या परीक्षेला देताना म्हणजे ते जर का आपलं ध्येय असेल, म्हणजे आपली ती मंजिल असेल, तर आपल्याला त्याचा रस्ता माहिती असला पाहिजे आणि रस्ता प्रॉपर पद्धतीने माहिती असला पाहिजे. मग आता हा आहे त्याचा रस्ता. ठीक आहे, पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो आहे, आताच सांगितल्याप्रमाणे ही जी परीक्षा आहे ते घेणार आहे IBPS. ठीक आहे, IBPSचा जो काही पॅटर्न आहे स्टेट गव्हर्नमेंटच्या परीक्षांच्या पॅटर्न पेक्षा थोडासा भिन्न पातळीचा आहे, याची कल्पना तुम्हाला आलेली असणार आहे. आता याचा सिलेबस जर आपण बघितला तर यामध्ये बुद्धिमत्ता हा घटक 80 मार्कांसाठी विचारला जातो. 80 मार्क. ठीक आहे, 80 प्रश्न असणार, 80 मार्क देखील असणार आहे. ठीक आहे, म्हणजे 200 प्रश्न असतात आणि त्याकरिता जे आहे 200 गुण देखील आहे, म्हणजे एका प्रश्नाला 1 गुण. त्यापैकी 80 बुद्धिमत्तेला, त्यातल्या त्यात जे आहे गणिताला 30 मार्क या ठिकाणी विचारलेले आहे, म्हणजे 30 मार्क गणिताचा भाग झाला. त्यानंतर मराठी हा विषय 15 मार्क, इंग्लिशला 15, विज्ञानला 15. त्यानंतर मानसशास्त्र जे सायकोलॉजी आहे तो 30 मार्कांना आणि सामाजिक शास्त्र ज्याच्यामध्ये GK GS आपण म्हणूया त्याला दुसऱ्या भाषेमध्ये ते 15. म्हणजे असे जे आहे टोटली 200 मार्कांची ही परीक्षा आहे. आपल्याला किती पाहिजे 200 पैकी? आपल्याला 200 पैकी 200 पाहिजेत है ना. आपल्याला कमी नकोच आहे, आपल्याला हायेस्ट पाहिजे. आता यासाठी मिळणारा जो काही वेळ आहे ना, वेळ तो आहे 120 मिनिटे. इथेच सगळ्यात जास्त जे आहे खतरनाक गोष्ट घडलेली आहे आपल्यासोबत.
प्रश्न आहेत 200 आणि त्या 200 प्रश्नामध्ये देखील ना 110 प्रश्न जवळपास मॅथ रिझनिंगचे आहेत, म्हणजे जे की टाइम कंझ्युम करतात आणि आपल्याला मिळालेला वेळ आहे 120 मिनिटांचा. आता या दोन्ही गोष्टींचा समन्वय जो व्यक्ती व्यवस्थितपणाने साधू शकेल, म्हणजे इथे ॲक्युरेसी पाहिजेच परंतु स्पीड देखील हवी आहे. ज्यांच्यामध्ये स्पीड आहे आणि ॲक्युरेसी आहे केवळ आणि केवळ तोच व्यक्ती या ठिकाणी जे आहे शिक्षक म्हणून लागू शकतो, हायस्कोर घेऊ शकतो. आणि हे केव्हा येईल? स्पीड आणि ॲक्युरेसी कधी येईल? ज्यावेळेस आपला जो काही अभ्यास आहे योग्य दिशेने असेल, योग्य लोकांच्या संगतीने असेल. म्हणून तुम्हाला सांगतो आहे की ज्या लोकांना मी तुमच्याकरिता उभं केलेलं आहे अभ्यासाला जोड म्हणून, त्या लोकांच्या सानिध्यामध्ये अभ्यास करा. मी तुम्हाला शाश्वती देतो की तुम्ही जे आहे यशस्वी होणार आणि होणारच आहात. ठीक आहे. आता हा झाला पॅटर्न. आता तुम्हाला एक गोष्ट आणखी तुम्हाला सांगतोय, तुम्ही जर का भ्रमामध्ये असाल ना की अरे यार आपली टीईटी आत्ताच निघाली आहे, टीईटी मध्ये मी बऱ्यापैकी मार्क घेतले किंवा सीटीटी मध्ये 120 मार्क घेतले होते, त्यामध्ये मराठी विषय घेतला, मराठीमध्ये 30 पैकी 30 मार्क घेतलेले आहे, आता मी टेट मध्ये देखील तसंच करतो, तर थांबा, समजून घ्या है ना. फार जास्त जे आहे इगो आपल्यासाठी चांगला नाही. कारण तुम्हाला सांगतोय जो अभ्यासक्रम आपल्याला जे आहे टीईटीला किंवा सीटीटीला मराठी विषयासाठी होता तो अभ्यासक्रम टेट मध्ये मराठी विषयाला नाही. म्हणजे जो ग्रामरचा भाग आहे, ग्रामरचा भाग या ठिकाणी विचारला जात नाही, चेंद वाईस विचारल्या जात नाही, एक्सक्लामेटरी विचारल्या जात नाही, डिग्री विचारल्या जाणार नाही, म्हणजे इंग्लिशची वगैरे या सगळ्या प्रयोग विचारल्या जाणार नाही, या गोष्टी विचारल्या जात नाही. जास्तीत जास्त प्रश्न जे आहे ते ऍप्लिकेशन बेसवर असतात. कारण तुम्हाला वारंवार एकच गोष्ट सांगतो आहे की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या प्रश्नांच्या विचारण्याची जी पद्धत आहे ती आणि IBPS ची पद्धत याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती भिन्नता आहे. त्यामुळे जरुरी नाही की तुम्ही टीईटी मध्ये 30 पैकी 30 घेतले म्हणजे टेट मध्ये पण तेवढेच 15 पैकी 15 घ्याल, तुम्ही घेऊ शकणार नाही जर तुम्ही व्यवस्थितपणाने IBPS च्या पॅटर्न प्रमाणे मराठीची तयारी केली नाही तर. तुम्हाला वाटत असेल सर आता हे काय बोलताय माझ्या लक्षात येत नाहीये, दोघांच्या प्रश्नामध्ये काय भिन्नता असेल, तर तुम्ही जे आहे मी ऑलरेडी दोन्हीच्या परीक्षांमधला फरक, प्रश्नांमधला फरक याच्यावर व्हिडिओ दिलेला आहे. तो व्हिडिओ एकदा पाहून घ्या. इकडे टीईटीचे प्रश्न, इकडे TITचे प्रश्न मराठीचे दाखवलेले आहे. मग तुमच्या लक्षात येईल की अरे बापरे हे तर फार वेगळंच आहे, आपण वेगळंच समजू लागलो. म्हणून तुम्हाला सांगतोय की आपलं जे ध्येय आहे, अपनी जो मंजिल है उसका रास्ता हमें बहुत क्लियर तरीके से अगर से पता हो तो हम बहुत आसानी से जो है जितने चाहे उतने मार्क्स कंज्यूम कर सकते, नहीं तो हम लोग मिसगाइड हो जाएंगे और इधर उधर न जाने कहां भटक जाएंगे. त्यासाठी जे आहे भानावर या. अजून आपल्याकडे वेळ आहे. इंग्लिशच्या बाबतीमध्ये देखील सेम टू सेम तीच गोष्ट आहे. व्होकॅब्युलरी, शब्दसंग्रह याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले असतात. शक्यतो जे आहे सेंट्रल लेवलचे प्रश्न या ठिकाणी आपल्याला इंग्लिशला विचारलेले आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला विशेष लक्ष द्यायचं आहे. अभ्यासक्रम एकदा जे आहे घोळून प्यायचा आहे आपल्याला. आता एक गोष्ट आणखी तुम्हाला सांगतोय, आता तुम्हाला हा जो क्रायटेरिया दिसतो ना, तर याच्यामध्ये तुमच्यापैकी बरेच जण म्हणतात सर इथे 110 प्रश्न आहेत. आता मी काय करतो, या दोनच विषयांचा अभ्यास करतोय. सावधान व्हा, सावधान व्हा. बऱ्याच जणांनी तसं केलेलं आहे. ठीक आहे. एक तुमचा भाऊ म्हणून, एक मित्र म्हणून किंवा एक मार्गदर्शक म्हणून तुम्हाला या ठिकाणी प्रेमानं सांगत आहे की 1 किंवा 2 विषयाला घेऊन बसू नका. नंतर तुमच्याकडे जे आहे पश्चाताप करण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. मी तुम्हाला शाप देत नाहीये, परंतु मला अनुभव आहे. अख्ख्या महाराष्ट्राची शिक्षक भरती मागच्या 6 वर्षापासून रेटून नेलेली आहे आम्ही. अगदी त्याच्यावर PhD करून बसलोय. त्याच्यामुळे सांगत आहे की जर तुम्ही या दोनच विषयांचा लाड केला ना तर हे लेकरं नाराज होतील. हेही आपले लेकरं आहेत. हे लेकरं जर का नाराज झाले ना तर ते अशा ठिकाणी नेऊन आपल्याला सोडतात की मग आपल्याला पश्चाताप केल्याशिवाय पर्याय राहत नाही. उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, या 2 विषयांचा अभ्यास केला, इकडे मार्क मिळाले नाही, इकडे मार्क मिळाले, मग आपलं मेरिट हुकतं. आणि मेरिट किती मार्कांना हुकतं? 4 मार्क, 5 मार्क, 3 मार्क, 2 मार्क. आणि मग आपल्याला वाटतं अरे यार मराठीचे मार्क गेले राव माझे 2, नाही तर मग लागलोच असो. पश्चाताप करून काय फायदा आहे? अहो तुम्ही 2 विषयाला 3 विषयाला धरून बसू नका. सर्वच्या सर्व विषयांना सेम वेटेज आहे. ठीक आहे, मान्य आहे की जर बुद्धिमत्ता 80 मार्काला असेल आणि गणित 30 मार्काला असेल तर त्याला वेळ जास्त द्या, अभ्यासामध्ये वेळ जास्त द्या. परंतु जे आहे त्याचं महत्त्वच वाढवून घ्या आणि बाकीच्यांचं महत्त्व कमी करा. असं जर का तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात. लक्षात घ्या. जर का याला 80 मार्कांना विचारलेला प्रश्न आहे ना, मग समजा तुम्ही जर का या ठिकाणी 6 घंटे अभ्यास करत असाल तर 6 पैकी 3 घंटे त्यालाच द्या, या 2 विषयाला द्या. ते मान्य आहे. पण 6 घंटे जर मी अभ्यास करत असेल तर 5 घंटे या 2ला देतो, मग एका घंट्यात 2-3 विषय करतो, हे नाही वाचले तरी चालतं, असं जर का तुमचा ग्रह असेल तर मग तुम्ही कुठेतरी चुकताय. निश्चितपणाने तुम्ही या ठिकाणी चूक करताय.
त्यामुळे तुम्हाला जे आहे एक मित्र म्हणून एक सल्ला देईल, सगळ्या विषयांना घेऊन चाला. आता अजूनही आपल्याकडे बराचसा कालावधी बाकी आहे. आता बघा, तुमचा ना एक 2-3 महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी आपण आणखी डिस्कस करणार आहोत. बघा, अभ्यास करताना अतिशय महत्त्वाच्या 2-3 बाबी ज्या की तुमच्या मनामध्ये सहजपणाने प्रश्न निर्माण होतात. पहिला आणि महत्त्वाचा तुमचा प्रश्न असेल, संदर्भ पुस्तके वाचू की व्हिडिओज पाहू? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण मला बऱ्याच कॅन्डिडेटचे जे आहे मेसेजेस, फोन कॉल्स येत असतात. व्हिडिओच्या खाली देखील कमेंट्स असतात की सर संदर्भ पुस्तकं सांगा, रेफरन्स बुक सांगा, काय वाचूया, कोणत्या पुस्तकामधून जे आहे जास्तीत जास्त या ठिकाणी जे आहे सिलेबस कव्हर होऊ शकेल, योग्य पुस्तक कोणतं असू शकेल वगैरे वगैरे. मी शक्यतो या ठिकाणी मित्रांनो कुणालाही कोणतंही पुस्तक या ठिकाणी सजेस्ट करत नाहीये, कारण मार्केटमध्ये पाहिजे तेवढ्या प्रमाणावरती जे आहे पुस्तके उपलब्ध आहे. काही योग्य असतील, काही अयोग्य आहे. कारण आपण जे आहे कुणाचाही या ठिकाणी प्रचार करत नाहीये, कुणाविषयीही बोलत नाही. माझं जर का पर्सनल मत या ठिकाणी विचारलं की यार सर, म्हणून मी या ठिकाणी पुस्तकांची नावं घेतलेली नाहीये, माझा अँगल थोडासा वेगळा आहे. बघा, पुस्तकं वाचूया की व्हिडिओज पाहू? तर मला जर पर्सनल विचारलं तर मी तर सजेस्ट करेल की पुस्तकं वाचण्याची फार जास्त आवश्यकता नाही. जिथे गरज आहे फार जास्त एखाद्या विषयाचं त्या ठिकाणी पुस्तकं वाचा. जास्तीत जास्त जे आहेत लेक्चर्स पहा, म्हणजे व्हिडिओजवर मी जास्तीत जास्त भर देईल या ठिकाणी. तुम्ही म्हणाल सर याचं कारण काय आहे? तर बघा, माझ्या माहितीप्रमाणे माझं जे काही ॲनालिसिस आहे महाराष्ट्रभरामध्ये ते हेच ॲनालिसिस आहे की आता शिक्षक होण्याकरिता जे उमेदवार या ठिकाणी जे आहे कॅन्डिडेट्स म्हणून रांगेमध्ये उभे आहे, जे की टेट परीक्षेची तयारी करतायत, त्यापैकी मॅक्झिमम लोकांचं वय हे 25 ते 35 वर्षाच्या आसपास आहे. याच्या आसपासचेच उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात. एखादा क्वचित असतो याच्या खाली 25च्या खाली, बाकी सगळे 25 ते 35च्या घरामधले आहे. खरं आहे का नाही तुम्ही एकदा कमेंट करून देखील सांगा. आता जर का 25 ते 35 वयामधले जर का उमेदवार असेल तर या वयामध्ये आपल्या मागे 1760 लफडे असतात. नाही, तसे लफडे नाहीये जसे तुम्ही समजताय. लफडेचा अर्थ असा आहे की बरेच जण जे आहेत पार्ट टाइम जॉबला आहेत. घर दार, संसार, व्यवसाय, लेकरं बाळ, पर्सनल लाईफ, चॉईसेस, हॉबीज या सगळ्या गोष्टींना जे आहे या वयामध्ये आपल्याला घेरलेलं असतं. आणि अशा परिस्थितीमध्ये पुस्तकांवर 100% कॉन्सन्ट्रेट करणं हे अतिशय कठीण काम असतं. आणि त्यातल्या त्यात जर का ते पुस्तक बुद्धिमत्तेचं असेल किंवा गणिताचं असेल, जसं की आपल्याला ते विषय आवडत नाहीये, तर तशा विषयामध्ये कॉन्सन्ट्रेट होणार नाही. आणि पुस्तकांमधून जे आहे सगळ्या गोष्टी या ठिकाणी क्लिअर होणं फार कठीण काम आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण या वयामध्ये आहोत, म्हणजे 25 ते 35 या वयामध्ये, ज्या वेळेस कोणीतरी आपल्याला समजावून सांगताय, समोर व्हिडिओ चालू आहे आणि आपण पेन कॉपी घेऊन बसलेलो आहोत, तो माणूस जर का समजावून सांगत असेल तर आपलं बऱ्यापैकी लक्ष तिकडे लागते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वयामधल्या लोकांना मोबाईलचं अक्षरशः वेळ लागलेला आहे. त्याच्यामुळे मोबाईलवर जर का तुम्हाला कोणीतरी शिकवत असेल तर मग तुमच्या दोन्ही गोष्टी कव्हर होतात ना. म्हणजे मोबाईल तुम्हाला समोर ठेवून, म्हणजे जवळ घेऊन जे आहे, तुमची ती हॉबी पण कंप्लीट होते आहे, तुमची स्टडी पण कंप्लीट होते आहे. म्हणून जे आहे माझं पर्सनल चॉईस असेल, व्हिडिओज इज द बेस्ट सोल्युशन. म्हणून तुम्हाला सांगतो आहे की बॅचेस जॉईन करा. बॅचेसमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी सहजपणाने मिळतील. रेकॉर्डेड व्हिडिओ मिळेल, लाईव्ह व्हिडिओज देखील मिळेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला ही पण सांगतो आहे की तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की सर मी गृहिणी आहे, माझ्या मागे जे आहे घरदार, लेकरं बाळ, नवरा, त्याच्यानंतर माझी सासू आजारी वगैरे बऱ्याच गोष्टी आहे, गृहिणी आहे, मग मी शक्य आहे का एवढे जास्त मार्क घेणं? शक्य आहे, बिलकुल शक्य आहे. मागची जी आमची बॅच होती त्या बॅचमध्ये हजारो उमेदवार असे होते जे की पार्ट टाइम जॉबला होते. एक तर तुम्हाला सांगतो की पार्ट टाइम जॉब कुठेतरी शाळेवर वगैरे किंवा एखाद्या कंपनीमध्ये किंवा एखादा छोटा मोठा व्यवसाय किंवा गृहिणी, अशाच उमेदवारांची संख्या जास्त होती ज्यांनी की स्वतःला सिद्ध करून दाखवलाय. त्याच्यामुळे तुमच्या मनात प्रश्न असेल, यार मी गृहिणी आहे, माझ्या मागे लेकरं बाळ आहे, मग माझं होईल का? माझं बाळ तर छोटंच आहे, अजून दूधच पितो आहे किंवा तो फारच जास्त परेशान करतोय, तरी देखील घाबरायचं नाही. तो झोपल्यावर अभ्यासाचं नियोजन करा. ठीक आहे, तो झोपल्यावर अभ्यासाचं नियोजन करा. हे जे प्रश्न आहे तुमचा की डेली किती तास अभ्यास करूया, की मला जे आहे पहिल्यांदा ठरवा की मला मार्क किती हवे. बघा, 200 मार्कांची ही परीक्षा आहे. 200 आपल्याला किती हवे? तर आपण टार्गेट किमान 170 मार्कांचं ठेवा. खूप जास्त झालंय का? काही जास्त झालं नाही. व्यवस्थितपणे अभ्यास करा. अजून भरपूर कालावधी बाकी आहे, कशाला टेन्शन घेता. 170चं टार्गेट ठेवा. 170 मार्क मग मला घ्यायचे असेल तर मग मला किती वेळ अभ्यास करावा लागेल, है ना? डेली किती तास अभ्यास करू? हे बघा, तास किती अभ्यास करू याच्यापेक्षा ना अभ्यास कसा करू हा प्रश्न महत्त्वाचा वाटतो मला. कारण मी 10 तास अभ्यास केला, पण माझं लक्ष जे आहे अर्ध त्या पुस्तकामध्ये किंवा अर्ध त्या व्हिडिओजमध्ये होतं, अर्ध माझ्या इकडे तिकडे दुसरीकडे होतं. काय उपयोग आहे का त्याचा? नाही. त्याच्या बदल्यामध्ये 5 तास अभ्यास करा, परंतु फुल्ली कॉन्सन्ट्रेट त्या 5 तासामध्ये त्या पुस्तकावर किंवा त्या व्हिडिओजवर किंवा तो जो घटक तुम्ही शिकताय त्या घटकावर ठेवा. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि डेली जे आहे तुम्हाला या ठिकाणी सांगतो की किमान 2 विषय आपल्याला हाताळायचे. आता आपल्याला भरपूर विषय आहेत, ठीक,
विषय भरपूर आहेत, मग सगळ्याच विषयाला आपल्याला जे आहे डेली पाहायचं का? गरज नाही. अजून कालावधी बऱ्यापैकी आहे, म्हणून ज्या विषयाला जास्त वेटेज आहे त्या विषयाचा सिलेबस अगोदर जे आहे कव्हर करा, जास्तीत जास्त कव्हर करा. म्हणजे आज 2 विषय घ्या, उद्या 2 घ्या, परवा 2 घ्या, त्याच्यानंतर 2 घ्या, जेणेकरून काय होईल की आपला अभ्यास हा रुटीन मध्ये सगळ्या विषयांचा होईल. एकाच विषयाचं बर्डन आपल्याला येणार नाही. एखादा विषय फेवरेट आहे म्हणून त्याच विषयाला चगळत बसू नका, आणि एखादा विषय हा आपल्याला न आवडतीचा आहे म्हणून त्याला बिलकुलच इग्नोर असं करू नका. सगळ्या विषयांना सोबत सोबत घेऊन चाला. आणि विशेष म्हणजे याच्या उत्तरादाखल तुम्हाला एक गोष्ट मी निश्चितपणाने सांगेल की आज आता ताबडतोब जे आहे अभ्यासाचं नियोजन करा, आणि अभ्यासाच्या नियोजनामध्ये स्वतः असं नियोजन करा परीक्षा अजून बराच कालावधी बाकी असल्या कारणानं डेली 4 तास द्या स्वतःसाठी, स्वतःच्या अभ्यासासाठी, टेटच्या अभ्यासासाठी. किती? 4 तास. आता हे 4 तास कुठून काढायचे? दिवसभरामध्ये प्रत्येकाला जे आहे ईश्वरानं 24 तास दिलेले आहे. या 24 तासापैकी 20 तास आपल्या आपल्या कामासाठी, घरदार, लेकरं बाळ, संसार, स्वयंपाक, जॉब वगैरे वगैरे आहे ना, आपले जे काही पर्सनल लाईफ आहे त्यासाठी. 4 तास कुणासाठी? 4 तास जे आहे स्वतःचं भविष्य घडवण्यासाठी. आजपासून पुढचे 3 महिने झोकून द्या स्वतःला. 90 दिवस जे आहे स्वतःला 4 तास अभ्यासाकरिता द्या. प्रॉपर स्टडी करा. तुम्ही यशस्वी होणार आहे. तुम्ही स्वतःच 1 महिन्याभरानंतर सांगाल सर मला आता 100% खात्री आहे मी शिक्षक होतोच, मला लिंक लागली आहे. हे तुमची शब्द असेल, मला सांगायची गरज भासणार नाही. परंतु ते 4 तास कसे काढायचे? तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, सिंपल फॉर्म्युला सांगतोय. हे बघा, प्रत्येकाचं शेड्यूल वेगवेगळं राहतं. ठीक आहे, महिलांचं वेगळं असेल, जे अनमॅरिड आहे त्यांचं वेगळं असेल, पुरुषांचं वेगळं असेल, ज्यांच्या मागे 1707 लफडे आहेत त्यांचं वेगळं असेल. मग त्यानं काय करायचं? जेव्हा झोपेतून तू सकाळी उठला, सकाळी झोपेतून उठल्या उठल्या जे आहे स्वतःच्या मनाला सांगायचा एक प्रश्न की बाबा तुला आज दिवसभरामध्ये 4 तास अभ्यास करायचा आहे. तू कधी करायचा तो तुझं तू ठरव. सकाळी कर, दुपारी कर, सायंकाळी कर, रात्री कर, अर्ध्या रात्री कर, मला माहिती नाहीये. मग 4 तास अभ्यास कर. ठीक आहे, मग तुम्ही तुमच्या परीनं काम आवरा आणि 4 तास अभ्यास करा. ज्यावेळेस तुम्ही संध्याकाळी अंथरुणावर झोपायला जाल त्यावेळेस स्वतःला पुन्हा एकदा प्रश्न करा की बाबा तू सकाळी जर स्वतःला प्रॉमिस केलं होतं की मी 4 तास अभ्यास करेल, ते तू पूर्ण केलं का? त्याचं उत्तर जर का असेल होय, 4 तास पूर्ण झाले, बिंदास झोपा. आहे का नाही, थंडीचे दिवस आहे, बिंदास झोपा. जर त्या प्रश्नाचं उत्तर असेल नाही, अजून 4 तास झालेले नाही, 1 तास बाकी आहे, लगेच अंथरुणावरून उठा, 1 तास अभ्यास करा आणि जे आहे 1 तास अभ्यास कंप्लीट करा आणि मग झोपायला जा. ही स्ट्रॅटेजी जी आहे तुम्हाला येत्या 90 दिवसामध्ये करायची आहे. दररोज 4 तास तुम्हाला अभ्यास करायचाच आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये करायचा आहे. आणि तर जे आहे तुम्हाला हवी ती पोस्ट हव्या त्या जिल्ह्यामध्ये मिळणार, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची शंकाच नाही. हा तुम्हाला जे आहे आतून आवाज आला पाहिजे, यार नाही मला असंच करायचं आहे. त्याकरिता काही महत्त्वाचे फंडे आहेत, ते महत्त्वाचे फंडे एकदा समजून घ्या. व्हिडिओ थोडासा मोठा जरी झाला असेल तरी देखील काही गोष्टी तुम्हाला वारंवार सांगाव्याच लागतील, कारण आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर बऱ्याच गोष्टी ज्या आहेत समजून घ्याव्या लागतील, म्हणून नाईलाज होतोय. बघा, पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल? सिलेबस समजून घ्यावा लागेल, जो की मी तुम्हाला आताच या ठिकाणी एक्सप्लेन केलेला आहे की सिलेबस नेमका काय आहे. सिलेबसमध्ये जे आहे तुम्हाला महत्त्वाचं ठरतं PYQ, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर. आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर कुठे भेटतील? तर आपलं जे ॲप आहे, आपण जे ॲप बनवलेलं आहे मास्टर टीचर, ठीक आहे, याच्यामधले सगळे टीचर हे मास्टर झालेले आहेत. ठीक आहे, या मास्टर टीचर वरती जा, तिथं मागील वर्षीचे प्रश्नपत्रिका असं एक फोल्डर दिलेला आहे. त्या ठिकाणी तुम्हाला काही प्रश्नपत्रिका फ्री ऑफ कॉस्ट, मोफत भेटून जाते. तिथे पहा, समजून घ्या प्रश्न विचारण्याच्या पद्धती कशा आहेत. आणि आणखीन जर का तुम्हाला हवे असेल तर आपल्या युट्यूबच्या चॅनलवर बरेचसे व्हिडिओज मी टाकलेले, माझे स्वतःचे व्हिडिओज आहेत, बरीच मेहनत घेऊन या ठिकाणी व्हिडिओज बनवतोय. ते व्हिडिओज पाहून घ्या, तुमच्या लक्षात येईल की नेमकं काय आहे. त्याच्यानंतर व्हिडिओज पहा, प्रत्येक टॉपिकचा व्हिडिओज बघा किंवा प्रत्येक टॉपिकची पुस्तकं वाचा. ठीक आहे, तुम्हाला जर का पुस्तकावर फार जास्त प्रेम असेल तर पुस्तकं वाचा. जर सोपं काम जर तुम्हाला करायचं असेल तर व्हिडिओज पहा, म्हणजे एखादी बॅच तुम्ही जॉईन करा. ठीक आहे, अगोदर आजमावून बघा. आणि मग त्याच्यानंतर जे आहे कोणतंही लेक्चर पाहत असताना स्वतःच्या नोट्स काढा. नुसतं बसू नका, पेन आणि रजिस्टर घेऊनच बसा, नोट्स काढा. भले ते कशाही पद्धतीने काढा, चार्ट्स काढा किंवा जे आहे पिक्चरच्या स्वरूपामध्ये काढा, रनिंग एकदम शॉर्ट मधल्या नोट्स काढा, परंतु नोट्स काढा, कारण ते जे आहे लॉंग लास्टिंग असतं. जास्तीत जास्त कालावधीपर्यंत आपल्या डोक्यामध्ये ते त्या गोष्टी शिल्लक राहतात. त्याच्यानंतर जे आहे त्या गोष्टींचं रिव्हिजन करा, रिव्हिजन करा. आणि मग जे आहे सर्वात शेवटी एखादी टेस्ट सिरीज सोडून बघा. टेस्ट सिरीज आपण आपल्या ॲपमध्ये दिलेली आहे. ॲपमध्ये जा, टेस्ट फ्री मध्ये सोडून पहा. ठीक आहे, येत्या 2 दिवसामध्ये तुम्हाला जे आहे ॲपमध्ये फ्री टेस्ट या ठिकाणी अवेलेबल होईल. टेस्ट देखील ॲज इट इज IBPS प्रमाणे असेल, IBPSच्या पॅटर्न प्रमाणे 200 मार्कांची पाहून घ्या, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की अरे बापरे असे प्रश्न असतात, याची काठिण्य पातळी अशा प्रकारची आहे, प्रश्न विचारण्याच्या पद्धती या प्रकारच्या आहे, सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येऊन जातील. मग त्यासाठी टेस्ट सिरीज अतिशय महत्त्वाची आहे. टेस्ट सिरीज मधून आपल्याला एक गोष्ट ही पण लक्षात येते की यार माझा अभ्यास किती व्हायचा बाकी आहे.
ना, म्हणजे कोणत्या विषयामध्ये मला मार्क या ठिकाणी कमी मिळत आहेत आणि मग कोणत्या विषयाला मला आणखी थोडासा वेळ द्यावा लागेल किंवा त्या विषयामधला नेमका कोणता घटक आहे त्या घटकाला मला जास्त वेटेज द्यावा लागेल. ठीक आहे, उदाहरणार्थ समजा बुद्धिमत्ता आहे. आता बुद्धिमत्तेमध्ये बऱ्यापैकी मार्क आले, परंतु बुद्धिमत्तेमधला समजा एखादा प्रकरण आहे, जसं अक्षरमाला आपण म्हणूया, अक्षरमालेचे म्हणजे 2 प्रश्न चुकले आहेत किंवा समजा असं आपण म्हणूया की बैठक व्यवस्था आहे. ठीक आहे, बैठक व्यवस्था मला जमलीच नाही. बैठक व्यवस्थेच्या एका प्रश्नावरती एक प्रश्न जर का मुख्य असेल तर त्याच्यावरती आधारित जे आहेत 4 ते 5 प्रश्न विचारले जातात. मग एक प्रश्न चुकला म्हणजे 5 प्रश्न चुकले ना तुमचे. मग तुम्हाला जर का वाटलं की अरे बापरे बैठक व्यवस्था आपली चुकायला लागली, मग काय करणार, पुन्हा रिपीट जाणार. कुठं जाणार, इथे जाणार, सिलेबसवर जाणार किंवा व्हिडिओजवर जाणार आणि इथे मग काय करणार, त्या बैठक व्यवस्थेचा व्हिडिओ पाहणार, पुन्हा समजून घेणार, पुन्हा येणार, टेस्ट सिरीज सोडवणार. तिथे जर का मार्क मिळाले मग रिलॅक्स होणार. हा फंडा आपल्याला करून पाहावा लागणार आहे. म्हणजे जेवढा जास्त सराव तेवढे जास्त चान्सेस आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये लागण्याकरिता. आता ह्या शेवटची स्लाइड आहे की नोटिफिकेशन कधी येईल, कशाचे, टेटसाठी. बघा टेटची जी नोटिफिकेशन आहे जनरली आपल्याला वाटतो आहे की जानेवारी महिन्यामध्ये आपल्याला टेट परीक्षेची नोटिफिकेशन पाहायला मिळेल. आणि जर जानेवारी या महिन्यामध्ये या ठिकाणी जर का टेटची नोटिफिकेशन येत असेल तर मग टेटची परीक्षा ही फेब्रुवारी महिन्यामध्ये होण्याची शक्यता दाट आहे. कारण IBPS जो आहे फार जास्त वेळ आपल्याला देत नाही. मागच्या वेळी त्यांनी 22 दिवसांचा वेळ दिला होता, 22 डेज. यावेळेस एखादा महिना देईल, म्हणजे फेब्रुवारी महिन्यापर्यंत आपल्याला टार्गेट ठेवायचं. म्हणून मी म्हटलं ना की 3 महिने अभ्यासाला द्या. लांबली परीक्षा तर लांबू द्या, आपल्याला काय करायचं आहे, जास्त अभ्यास होईल आपला, है ना. तरी देखील आपण जे आहे कमीत कमी या ठिकाणी 90 दिवसांचं मॅनेजमेंट या ठिकाणी करून ठेवायचं आहे. 90 दिवसांचं. ठीक आहे, म्हणजे जानेवारीला नोटिफिकेशन आली तर फेब्रुवारीला मॅक्झिमम चान्सेस आहे परीक्षा होण्याचे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला एकच टार्गेट असा द्यायचा आहे की टेट परीक्षेमध्येच आपल्याला मार्क घ्यायचे, बाकीच्या परीक्षांचं आपल्याला देणं घेणं नाही. कारण तुमची जी निवड आहे ती केवळ आणि केवळ टेट परीक्षांच्या मार्कांवरून होणार आहे. टीईटीला किती मार्क होते, डीएडला किती होते, 12वीला किती होते, 10वीला किती होते, या मार्कांचा काडीचा संबंध नाही. कशाचा संबंध आहे, संबंध येतो फक्त आणि फक्त टेटच्या मार्कांचा. टेटमध्ये जर का तुम्हाला जास्तीत जास्त मार्क आले तर आणि तरच मग जे आहे तुम्हाला जेवढा जास्त स्कोर तेवढी जास्त संधी स्वतःच्या जिल्ह्यामध्ये लागण्याची. त्याच्यामुळे आपण सर्वांनी या ठिकाणी टार्गेट या ठिकाणी छोटासा दिलेला आहे तुम्हाला 170+. 170 पर्यंत आपल्याला जायचंच आहे. आता 170 प्लस जाऊ शकतो का, येस. कारण काय आहे की ज्या व्यक्तीने मागच्या वेळेस जे आहे 174चा स्कोर केला होता तो व्यक्ती तुम्हाला या ठिकाणी जे आहे मार्गदर्शक म्हणून लाभलेला आहे. ज्ञान वराळे सर मॅथ आणि रिझनिंग जे 110 मार्क तुम्हाला घेऊन देणार आहे त्या 110 मार्कांसाठी जे आहे ज्ञान वराळे सर या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. आणि त्यातल्या त्यात प्रत्येक एका विषयाकरिता इंग्लिशला 2, या ठिकाणी सायकोलॉजीला 2, त्यानंतर मराठीला 2, असे 2-2 शिक्षक असलेली महाराष्ट्रामधली एकमेव बॅच या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि सगळे IBPS मधले एक्सपर्ट लोक आहे. या लोकांच्या सानिध्यामध्ये अभ्यास करा. मी तुम्हाला शाश्वती देतो आहे की तुम्हाला हवा तेवढा स्कोर आल्याशिवाय राहणारच नाही. म्हणजे काय होईल, हवा तेवढा स्कोर आला म्हणजे तुम्ही शिक्षक म्हणून तर लागणारच हो. शिक्षक म्हणून लागणार नाही असं मला अजिबात डाऊट नाहीये. मला तुम्हाला तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये शिक्षक म्हणून पाहायची इच्छा आहे. त्याच्यामुळे जर का स्वतःच्या जिल्ह्यामध्ये शिक्षक म्हणून लागायचं असेल तर मग हाय स्कोर करावा लागेल. आणि हाय स्कोर करायचा असेल तर मग जे आहे अगोदरपासून प्लॅनिंग करावी लागेल आणि योग्य लोकांच्या सानिध्यामध्ये तयारी करावी लागेल. कारण हे आम्ही फक्त तोंडी बोलत नाहीये. हे बघा 2022च्या परीक्षेमध्ये 1000 पेक्षा जास्त उमेदवार जे आहेत जिल्हा परिषदेला लागलेले आहे. त्यांना मार्गदर्शन करून मग तुम्हाला एवढ्या कॉन्फिडेंटली सांगत आहे. त्यामुळे बिंदास पद्धतीने यांच्या सानिध्यामध्ये अभ्यासाला सुरुवात करा. अभ्यासाला सुरुवात करण्याकरिता प्ले स्टोअरवरून मास्टर टीचर नावाचं जे ॲप आहे ते डाउनलोड करा आणि आज आता ताबडतोब परीक्षेच्या तयारीला लागा. परीक्षेला जवळपास जे आहे 2.5 ते 3 महिन्यांचा कालावधी आहे आणि एवढ्या कालावधीमध्ये सहजपणाने सर्व विषयांचा अभ्यास होतो. आपण देखील सर्व विषयांचा अभ्यास या दिलेल्या कालावधीमध्ये पूर्ण करणारच आहोत. त्यामुळे जे आहे तुम्हाला येत्या TITच्या परीक्षेच्या अभ्यासाकरिता माझ्या वतीने, आपल्या चॅनलच्या वतीने, आपल्या पूर्ण टीमच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या मनामध्ये कोणताही प्रश्न जर का शिल्लक असेल TIT परीक्षेच्या नियोजनासंदर्भामध्ये, परीक्षेसंदर्भामध्ये, अभ्यासक्रमाच्या संदर्भामध्ये किंवा इतर कोणत्याही संदर्भामध्ये बिंदास पद्धतीने या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मी माझ्या वतीने निश्चितपणाने प्रयत्न करेन. पुन्हा भेटूया आपण पुढच्या मार्गदर्शनपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.